आतमध्ये बॅटिंग साठी जाईल। दोन चांगले संघ, एक आपल्याच पालघर जिल्ह्यातील वसई चॅम्पियनचा संघ आणि दुसरा मात्र ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील श्रीराम फाउंडेशन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। शहापूर तालुक्यातील माफ करा, शहापूर तालुक्यातील हा संघ आहे गोटेकर बी। सामन्याला मात्र सुरुवात होताना आपण पाहतोय 3 ओव्हरची मॅच आहे आणि इथे मात्र 4 रनांची पेनल्टी ही घोषित केली गेली श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी संघाला। 4 धावेची पेनल्टी लावली गेली ह्या संघाला, 4 धावेची आहे। चला सामना सुरू करायचा आहे। 3 ओव्हर 3 गोलंदाज, भरपूर उशीर झालेला आहे। 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेलेत, तर लगेच मात्र सामन्याला सुरुवात करायची आहे ही मात्र विनंती असेल। 2 पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहिले। श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी विरुद्ध चॅम्पियन्स वसई असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय। 3 ओव्हरचा सामना असेल। 3 गोलंदाज मात्र वापरणं अनिवार्य आहे। एक प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर इकडे यायचा आहे ही मात्र विनंती। चला घाई करा प्लीज। हॅलो राहुल, जेवढे प्लेयर आहेत तेवढ्यामध्ये मॅच चालू कर, येत नसतील तर मॅच चालू कर। तर सामन्याला मात्र सुरुवात होताना श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी विरुद्ध चॅम्पियन्स वसई असा सामना। 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत। नाव आपण पाहूया कोणते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ह्या ठिकाणी दाखल झालेत चॅम्पियन वसई या संघाचे। चला लगेच शतरक्षण लावायचं आहे। 3 ओव्हरचा सामना, 3 गोलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत। दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर जरूर या कॉम्बॉक्स मध्ये ही मात्र विनंती असेल। एक चांगला मुकाबला, एक चांगली मॅच मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक च्या स्पर्धेत आपण पाहतोय। 3 ओव्हरचा सामना आहे। 3 गोलंदाजांना या ठिकाणी संधी मिळेल गोलंदाजी करण्याची। चांगलं ग्राउंड, दारडे गावातलं हे ग्राउंड आपण पाहतोय। अशोक पटेल मैदानावरती चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर होईल अशी उम्मीद देखील आहे। तर गोलंदाज पाहूया पहिले षटक घेऊन येण्यासाठी। मनीष आहे प्रमुख गोलंदाज म्हणून आपल्या गोलंदाजी मार्क वरती। पहिलं षटक या ठिकाणी जरूर आपण पाहणार आहोत। मनीष ह्या गोलंदाजाकडून श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी एक चांगला संघ, शहापूर तालुक्यातला हा संघ आहे। तर दुसऱ्या बाजूने वसई चॅम्पियनचा संघ। 2 प्रारंभिक बॅटर जर पाहिले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आणि दुसऱ्या बाजूने अमर असे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत। ऑन स्ट्राइक वर गॅटिंग हा खेळाडू आपण पाहतोय। ऑन स्ट्राइकला डावखुरा बॅटर या ठिकाणी सज्ज होताना पहिला चेंडूचा सामना करिता मनीष आपल्या गोलंदाजी मार्क वरती दूर एंड कडून मारा करण्यासाठी सज्ज आहे। श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी संघाचा प्रमुख गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय। सामन्याला मात्र सुरुवात होताना 2 पंच देखील मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू ह्या षटकातला
तेज तरार चेंडू पाहूया इकडे काय घडलंय. नो बॉलचा इशारा पंचांकडून येताना पाहिला गेलाय. विमरचा चेंडू तेज तरार चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र नो बॉलचा इशारा येताना आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती इथे 2 धावा जरूर आल्यात. पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल, जरूर फ्री हिट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. धाव संख्या आतापर्यंत 2-1 चेंडू टाकला गेलाय, पण तो नो बॉल या ठिकाणी पहिला चेंडू साबित झालाय. यावेळेस ऑन स्ट्राईकला अमर ह्यावेळेस स्ट्रायकर एंडला आलाय. फ्री हिटच्या चेंडूचा सामना करेल. 2 दिग्गज संघ आमने सामने या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तेज तरार चेंडू ड्राइव्ह केलं. यावेळेस हलक्या हातानं 1 धावेकरिता पहिली धाव जरूर बॅटने आले, परंतु एकूण 3 धावा. 1 चेंडू इथे मात्र कंप्लीट फेकला गेलाय आणि धाव संख्या आपण पाहतोय ती 3. जरूर एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जाईल अशी उमेद, अशी अपेक्षा तमाम प्रेक्षकांची आहे. कारण एका बाजूने गोटेघर बी संघ जर पाहिला ना तर टेनिस बॉल क्रिकेटचा एक मोठा संघ आहे. सरळ बॅटने घ्यावले, चांगला स्ट्रोक गॅटिंगच्या बॅट मधून ऑन साइडला चेंडू जाताना मिड ऑन रिजन वरती या ठिकाणी चेंडू 1 धावेकरिता गेलाय. धाव संख्या 4 या आकड्यावरती येताना आपण पाहतोय. 4 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डला जोडल्या गेल्यात. चांगली सुरुवात, एक सदिवी सुरुवात म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत चेंडू 2 टाकले गेलेत आणि चांगल्या 2 धावा देखील सिंगल आल्यात. 2 एक्स्ट्रा धावा देखील आहेत. नो बॉलच्या चेंडूवरती 2 धावा आपण अतिरिक्त पाहिल्या. त्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा ह्या षटकातला एकदम उघडत विकेटनं गोलंदाज. गुड शॉट, सुरेख फटका. यावेळेस कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला आहे. काही कमाल फटका, घुटना टेक अँड तमाशा देखवाला एक सुंदर फटका. स्कॉर्लिक सीमारेषेच्या बाहेर चेंडू मात्र जाताना पाहिलाय. चौकार येताना आपण पाहतोय. स्कोर बोर्डची संख्या 8 या धाव संख्येवरती चेंडू टाकून झाले त्या षटकातल्या आतापर्यंत 3. चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक अमरच्या बॅट मधून या ठिकाणी आपण पाहतोय. वसई चॅम्पियन संघाचा हा एक प्रारंभिक ओपनर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू यावेळेस चांगला कमबॅक गोलंदाजाकडून. आउट ऑफ द स्टंपचा चेंडू बीट केलाय फलंदाजाला, सरळ निघून चाललाय विकेट कीपर कडे. मनीष नावाचा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करत असताना श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी हा संघाचा हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पुढचा चेंडू ह्या षटकातला अहोर्द विकेटनं. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू स्टेप आउट जरूर केलंय, परंतु यावेळेस देखील चेंडू डॉट. सलग 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आलेत. चांगली गोलंदाजी. इथे मात्र उरलेला चेंडू 1 आहे. 5 चेंडू टाकून झालेत. धाव संख्या आतापर्यंत 8. वसई चॅम्पियन ह्या संघाची. पुढचा चेंडू ह्या षटकातला पुढे एकदा गोलंदाज तयार. ऑन साइडला क्या बात आहे, सुरेख फटका. इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण गोटेघर बी संघाकडून होताना यावेळेस 1च धाव घेईल. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 9 धावा स्कोर बोर्डला लागल्या गेल्यात. बिनगडी बाद वसई चॅम्पियन ह्या संघाच्या स्कोर बोर्ड वरती 9 धावा आतापर्यंत. आणि त्यानंतर 4 पेनल्टीच्या धावा देखील यामध्ये ऍड केल्या गेल्यात. म्हणजे एकूण धाव संख्या जर पाहिली ना तर आता मात्र 13 ह्या धाव संख्येवरती आहे. 4 पेनल्टीच्या धावा देखील जोडल्या गेल्यात. एकूण धाव संख्या इथे मात्र आता 13 धावा म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत 13 धावा जरूर आपण पाहतोय. 1 षटक पूर्ण झालंय. दुसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी संघाचा गोलंदाज अतिश हा गोलंदाज ह्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती येताना आपण पाहतोय. शहापूर तालुक्यातून येणारा हा संघ आपण पाहतोय. एक चांगला संघ ज्या संघानं नक्कीच एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रात कमावलंय. तोच संघ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. ठाणे जिल्ह्यातला एक मोठा संघ आहे. पुढचा चेंडू ह्या षटकातला आपण पाहतोय. पुन्हा एकदा यॉर्कलेन तेज तरार चेंडू, परंतु सरळ बॅटने पुन्हा एकदा वसई चॅम्पियन संघाच्या फलंदाजाने ह्या चेंडूला ड्राइव्ह केले गेलंय. 1 धावेकरिता धाव संख्या 14 ह्या आकड्यावरती आहे. पहिला चेंडू होता दुसऱ्या षटकातील, परंतु चांगल्या रीतीने त्या चेंडूला केले गेले. गोलंदाजी मार्कवर अतिश ह्यावेळेस गोलंदाजी करत असताना एका बाजूने 1 धावेवरती नॉट आउट आहे. गॅटिंग काय करेल आपल्या संघाकरिता, कारण प्रेशर इथे जरूर आहे त्याच्यावरती देखील
पहिली इनिंग आहे समोर एक मोठा संघ टेनिस बॉल क्रिकेटच्या जरूर आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज ह्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येत असताना दूर एंड कडून मात्र क्लीन बोल्ड ह्या वेळेस जबरदस्त चेंडू फलंदाजाला फसवलं गेलं इथे मात्र बाद झालाय गॅटिंग धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 14 धावा एक गडी बाद झालाय 14 धावसंख्येवरती नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये वसई चॅम्पियन संघाचा सोयल ह्या वेळेस इथे मात्र जरूर येताना आपण पाहतोय सोयल इथे मात्र जरूर नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय चांगला चेंडू क्लीनचा चेंडू होता 30 थरार चेंडू ह्या ठिकाणी टाकला गेला क्लीन बोल्डच्या रूपानं या ठिकाणी फलंदाज बाद केला गेलाय नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोयल ह्या वेळेस डावखुरा पुन्हा एकदा गोलंदाजी कमालीची होताना अतिशय ह्या वेळेस गोलंदाजी करत असताना लांब लचक बॉलिंग रणाव ह्या गोलंदाजाचा आपण पाहतोय डावखुरा गोलंदाज पुढचा चेंडू ह्या वेळेस पुन्हा एकदा 30 थरार चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केलंय चांगला फटका घे बाउंड्री लाईन वरती फिल्डरला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय एक धाव घेईल स्कोर बोर्डची संख्या इथे मात्र 15 ह्या आकड्यावरती घेताना आपण पाहतोय 15 धावा जरूर झाल्यात अजूनही चेंडू जर पाहिले ना तर 3 चेंडू या ठिकाणी टाकून झालेत अमर ऑन स्ट्राइक ला आहे आतापर्यंत चांगली बॅटिंग चॅम्पियन वसई संघाकडून करताना पाहिला गेलाय एक चौकार त्याच्या बॅट मधून येताना देखील आपण पाहिलाय तो दुसऱ्या बाजूने श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये कमालीचं प्रदर्शन आतापर्यंत या संघाकडून आपण पाहिलंय पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ऑन साइडला या वेळेस चांगला फटका घे तो डीप मध्ये स्कॉर्लिक रिजनला फिल्डर आपण तैनात पाहतोय 21 धाव घेईल चांगलं क्षेत्ररक्षण धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 16 ह्या आकड्यावरती आतापर्यंत ह्या षटकामध्ये फक्त 3 सिंगल रन्स खर्च केल्या गेल्यात एक विकेट देखील प्राप्त केलाय चांगली गोलंदाजी गोलंदाज अतिश ह्या गोलंदाजाकडून आपण पाहतोय उरलेले 2 चेंडू ह्या षटकातले आपण पाहतोय प्रेशर नक्कीच मात्र वसई चॅम्पियन च्या बॅटिंग ऑर्डर वरती ते निर्माण केले गेले गोलंदाजी एंड कडून सुरेख मारा होताना पुढचा चेंडू ह्या षटकातला पुढे एकदा दूर एंड करून ओव्हर द विकेट ह्या वेळेस जरूर चांगला फटका आहे परंतु इथे चौकार ह्या वेळेस चौकार येईल ह्या वेळेस जरूर गॅप मध्ये चेंडू जाताना पाहिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला बल्कि दुसरा चौकार आहे ह्या इनिंगचा ह्या षटकाचा मात्र पहिला चौकार धावसंख्या 20 ह्या आकड्यावरती आहे एक चेंडू शेष आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक आहे पुन्हा एकदा डावखुरा बॅटर ऑन क्रीजला चांगली बॅटिंग करताना सोहेल हा मात्र खेळाडू आपण ऑन स्ट्रायकर एंडला पाहतोय पुन्हा एकदा ह्या षटकातला पुढचा चेंडू फिरवलाय ह्या वेळेस पुन्हा एकदा षटकार 6 धावा जबरदस्त स्ट्रोक क्या बात है वसई चॅम्पियन कमबॅक करताना दुसऱ्या षटकाची समाप्ती 26 धावा स्कोर बोर्डला एक गडी बाद झालाय 26 या धावसंख्येवरती जबरदस्त सोहेल मात्र खेळताना पाहिला गेलाय क्या बात आहे 2 चांगले फटके त्याच्या बॅट मधून आलेत एक चौकार एक षटकार शेवटच्या 2 चेंडूंवर चांगला हल्ला चढवलाय पाहूया काय होईल एका बाजूने वसई चॅम्पियन हा संघ आहे 26 धावा 2 षटक टाकून झालेत शेवटचे षटक अर्थात गोलंदाज ह्या वेळेस ओमकार आपल्या गोलंदाजी मार्क वरती घेताना आपण पाहतोय श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी संघाचा हा गोलंदाज शेवटचे षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय पहिला चेंडू ऑन साइडला हो शानदार स्ट्रोक 6 धावा षटकार सुरेख फटका वसई चॅम्पियन संघाचा अजून एक षटकार धावसंख्या 6 ने पुढे जाईल 32 ह्या आकड्यावरती चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी होताना आपण पाहतोय अमर आणि त्याचा साथीदार सोयल हे मात्र 2 चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमरच्या बॅट मधून या वेळेस काही खूपसूरत स्ट्रोक आपण पाहिला षटकार
पहिल्या चेंडूवरती गोलंदाजावरती प्रेशर टाकण्याचं काम या फलंदाजाकडून होताना पाहिलं गेलंय, कारण ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर एक स्ट्रोक आलाय ना, नक्कीच कुठेतरी गोलंदाजावर थोडासा मनोवैज्ञानिक दबाव असं म्हणायला हरकत नाही. पहिला चेंडू होता 6 धावेसाठी भिरकावून दिलाय. दुसरा चेंडू टाकण्याकरिता पुन्हा एकदा ओमकार आपल्या गोलंदाजी मार्क वरती, परंतु एका बाजूने सोयल जबरदस्त फॉर्म मध्ये असताना पुढचा चेंडू एच लागली जाते. ह्यावेळेस गोलंदाजाचा कमबॅक आहे, ह्यावेळेस जरूर शिकार केलाय. दुसरा गडी बाद होताना स्कोरबोर्डची संख्या 32, 2 गडी बाद. वसई चॅम्पियन संघाचा स्कोरबोर्ड. युसुफ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नो बॅटर्स ऑन क्रीज वर जाताना आपण पाहतोय स्ट्राईकला असेल. 4 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. युसुफ काय करेल? वसई चॅम्पियन संघाचा स्कोर 32 धावा जरूर आहेत. एक चांगलं टोटल स्कोर बोर्ड वरती आहे, एक चांगला स्कोर आपण जरूर पाहतोय. परंतु इथून पाहूया येणारे 4 चेंडू अजूनही किती धावा देऊन जातील हे देखील पाहणं खूप आवश्यक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना ह्या षटकात 2 चांगले चेंडू पडलेत. एक षटकार त्यानंतर विकेट देखील आपण पाहिलाय. तिसरा चेंडू टाकण्यासाठी ओमकार नावाचा गोलंदाज. ह्यावेळेस पाहुण्या कनेक्शन मिस झालंय. गुड टेकर, नो मिस्टेक. पुन्हा एकदा विकेट. बॅक टू बॅक 2 गडी इथे बाद झालेत. लगातार 2 फलंदाज बाद होताना आपण पाहिले गेलेत. स्कोरबोर्डची संख्या जर पाहिली ना तर जरूर 32 ह्या धावसंख्येवरती चांगला कमबॅक ओमकार ह्या गोलंदाजाकडून होताना. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र लगातार बॅक टू बॅक 2 विकेट्स घेऊन आलाय. श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी संघाचा हा गोलंदाज आहे. शेवटचे षटक या ठिकाणी टाकण्यासाठी तो गोलंदाजी मार्क वरती आहे. परंतु काय कमालीची गोलंदाजी. 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस अभि वसई चॅम्पियन संघाचा 5व्या क्रमांकावरती येणारा हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. ह्या षटकातला पुढचा चेंडू ऑन साइडला शॉट ऑन पोल. चांगला फटका आहे, परंतु फिल्डर डीप मध्ये आहे. मिड विकेट रिजनला गुड फील्डिंग. थ्रो देखील कमालीचा. यावेळेस एकच धाव इथे जोडली जाईल. तब्बल स्कोरबोर्ड 33 धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. अंतिम 2 चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती येताना आपण सोयलला पाहतोय. काय कमाल बॅटिंग आतापर्यंत ह्या फलंदाजाकडून झालंय. तोच पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती. षटकातला 5वा चेंडू. क्लीन बोल्ड. ह्यावेळेस लाजवाब चेंडू. काही कमालीचा चेंडू पाहिलाय. क्लीन बोल्ड या ठिकाणी फलंदाज. शेवटचा चेंडू शेष आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र कमालीची वापसी गोलंदाज ओमकार कडून होताना पाहिले. शेवटचा चेंडू, कारण 3 विकेट्स ह्या षटकामध्ये प्राप्त केल्यात. 7च धावा ह्या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्यात. पहिल्या बॉलला षटकार जाऊनही 7च धावा पुढच्या चेंडूंवरती दिल्यात. शेवटचा बॉल शेष आहे. 33 धावा स्कोर बोर्डला. एक सम्मानजनक टोटल इकडे आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे इनिंगचा. अंतिम बॉल या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार आपल्या गोलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती हितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. हितेश यावेळेस काय करेल? वसई चॅम्पियन साठी अंतिम चेंडू. प्रयत्न जरूर होता स्वीप करण्याचा. ह्या ठिकाणी धावबादच्या रूपानं गडी बाद झालाय, परंतु व्हाईट बॉल. 1 धाव घेईल. स्कोरबोर्डची संख्या 1 ने पुढे सरकेल. 34 ह्या आकड्यावरती 34 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. अजूनही विचार केला ना तर ह्या षटकातला अंतिम चेंडू येणं बाकी आहे. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाताना. रॉक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. नोन स्ट्रायकर एंड वरती तो राहील. अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेट न. ह्यावेळेस हेलिकॉप्टर शॉट, गजब स्ट्रोक. 6 धावा शेवटच्या चेंडूवरती. गुड फिनिशिंग टच दिला गेलाय.
क्या बात है, वसई चॅम्पियन या संघाकडून धावसंख्या लागली जाते स्कोर बोर्डला 40 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण साठी जायचं आहे. वसई चॅम्पियन संघ प्लीज उशीर करू नका, लगेच 40 धावा नकुल इथे मात्र जोडल्या गेल्यात. आता मात्र एक मोठं टार्गेट असं म्हणायला हरकत नाही, परंतु दुसऱ्या बाजूने श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी संघ जर पाहिला ना तर एक चांगला संघ आहे. गणेश सारखा एक चांगला जबरदस्त बॅटर ह्या संघामध्ये आहे. गणेश डिंगोरे एक जबरदस्त एक आक्रमक शैलीचा बॅटर आहे, परंतु पाहूया काय करेल. 41 धावेचं लक्ष्य आहे त्यांच्या समोर. चला प्लीज घाई करायची आहे. फलंदाज देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवेश करायचा आहे. 18 चेंडू आणि 41 धावा असं समीकरण जरूर आपण पाहतोय. काय सांगशील नकुल, पहिले 2 ओव्हर जरूर तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल, कारण इथे मात्र 41 धावेंचे हे लक्ष्य आहे. चला यावेळेस एक कमालीचं बॅटल मैदानामध्ये बघायला मिळले जाते. धाव संख्या आपण बघू शकतो म्हणजेच 40 धावा झाल्यात. पहिल्या 3 षटकांचा खेळ झालाय. 41 धावेंचं एक मोठं लक्ष समोरच्या टीम समोर दिलं जात आहे. आपण एका बाजूने वसई चॅम्पियन या टीमला बघू शकता, दुसऱ्या बाजूने श्रीराम फाउंडेशन गोटेगर ब संघ यावेळेस मात्र बघायला मिळला जातोय. 40 धावा झाल्यात. 40 रन्स ऑन द बोर्ड, 41 टू विन. 41 धावेंचं टार्गेट यावेळेस मात्र आहे. 41 धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल तो म्हणजेच गोटेगर बी टीम कडून श्रीराम फाउंडेशन गोटेगर ब संघ बघायला मिळला जातोय. यावेळेस चला 2 बॅटर. चला फलंदाज घाई करायचे मित्रांनो, विनंती असेल. गोटेगर बी टीम 2 फलंदाज लगेच जातील मैदानामध्ये. उद्या यावेळेस मात्र फायनल दिवस असेल या स्पर्धेचा. आजचा 8वा दिवस आपण बघतो, उद्या फायनल दिवस असेल. प्रेक्षक वर्ग सुद्धा बराचसा जोडला जाईल मैदानामध्ये. मैदानाच्या बाहेर जर षटकार गेला, जर तुम्ही झेल टिपला तर मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी कमिटीकडून सूचित होतं या ठिकाणी. आणि जर का एका हाताने झेल टिपला तर 200 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी त्या झेल टिपणाऱ्याला प्रेक्षकाला मात्र दिले जाईल. फक्त जो कपडा बाउंड्री लाईनच्या बाहेर लावलाय त्याच्या बाहेर मात्र झेल टिपणं तुम्हाला आवश्यक असेल. उद्यासाठी खास यावेळेस मात्र घोषणा होते ती कमिटीकडून. उद्याचा दिवस विशेष असेल, खास असेल, कारण की तब्बल 8 दिवस आपण या ठिकाणी स्पर्धा बघितल्यात. उद्याचा 9वा दिवस या स्पर्धेचा फायनल दिवस असेल. जे संघ क्वालिफाय झालेत जे त्या संघाचे उद्या लढती बघायला मिळल्या जातील. हा चला घाई करा, यावेळेस विनंती असेल, कारण की सामना बराचशा उशिराने चालू झालाय मित्रांनो. घाई करावी लागेल. चला उद्या मात्र नक्कीच कमालीचे सामने प्रेक्षकांना बघायला भेटले जातील. आयकॉन प्लेयर प्रत्येका संघामध्ये दिसले जातील. कोणकोणते प्लेयर येतील त्यासाठी उद्याचा दिवस हा खास ठरला जाईल या स्पर्धेचा. पहिला दिवस चिंचोटी हा संघ चला सुरू करा सामना मित्रांनो. चला घाई करा. यावेळेस मात्र उशीर होतोय कारण की 4 वाजून गेलेत मित्रांनो. भरपूर सामने खेळवायचे आहेत. चला सुरू होतोय सामना. यावेळेस 2 बॅटर मैदानामध्ये. गोटेगर बी टीम कडून सुरू होईल पहिला चेंडू.
या क्षणी धीम्या गतीने चेंडूचा मारा केला जातोय. यावेळी डॉट चेंडूचा मारा बघायला मिळला जाईल. उद्याचा दिवस नक्कीच आयकॉन प्लेयर चांगले बघायला भेटले जातील. सूचना कालच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी दिली होती की साईराज धोडीपाडा या संघाकडून केतन म्हात्रे टेनिस क्रिकेटचे एक मोठं नाव हा प्लेयर मात्र उद्याच्या दिवसामध्ये दिसला जाणार आहे अशी सूचना कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी दिली होती. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये साईराज धोडीपाडा या संघाकडून खेळताना दिसला जाईल तुमचेच केतन म्हात्रे. तर कालच्या दिवशी जो संघ क्वालिफाय झाला म्हणजेच तिथल वलसाड गुजरातचा संघ आणि त्या टीमने सुद्धा घोषणा या ठिकाणी केली होती की आमच्या टीम मध्ये बंटी पटेल दिसला जाईल. म्हणजेच उद्याच्या दिवसामध्ये मोठी नावं टेनिस क्रिकेटची या बिरसा मुंडा चषकामध्ये खेळताना दिसली जातील. नक्कीच उद्याचा दिवस प्रेक्षकांसाठी सुद्धा खास असेल कारण की जे आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगल्या प्लेयरना बघतोय ते प्लेयर मात्र उद्याच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये खेळताना दिसले जातील. या क्षणी हा चेंडू कमालीची गोलंदाजी यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. धाव संख्या अद्याप एक धाव फक्त 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या फक्त आणि फक्त एक धाव. यावेळेस मात्र 41 धावांचा पाठलाग केला जातोय. 41 रन्स टू विन. यावेळेस मात्र हा चेंडू उंच जातोय. झेलचा प्रयत्न केला जाईल आणि या क्षणी मात्र विकेट गमावला जाईल. पहिला गडी बाद झालाय तुमचेच अतिश हा फलंदाज बाद झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 1. उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक दोदडी सुद्धा दिसला जाईल. चला घाई करा मित्रांनो. नो टीम मीटिंग्स मित्रांनो उशीर या सामन्याला भरपूर झालाय. विनंती येते वारंवार की नो टीम मीटिंग्स घाई करावी लागेल. त्यासोबतच रावडी सुद्धा दिसला जाईल. नक्कीच चला घाई करा. चेंडू झालेत या षटकाचे ते 4. धाव संख्या धावफलकावधी अद्याप 1. या क्षणी मात्र हा चेंडू चाललाय आणि जाईल सीमारेषा पार. षटकार. चला जय बजरंग पॉवर शेलार टीम पूर्ण टीम या ठिकाणी यायचं आहे मित्रांनो. जय बजरंग पॉवर शेलार टीम या ठिकाणी विनंती असेल. या क्षणी मात्र हा चेंडू सुद्धा कमालीचा येतोय. आणि यावेळेस मात्र विकेटचं बदन. पुन्हा एकदा विकेट गमावला जाईल. धाव संख्या धावफलकावधी बघायला मिळली जाते ती 7 धावा. एका षटकाचा खेळ झालाय. धाव संख्या धावफलकावधी आपण बघू शकतो तुमचे 7 धावा झाल्यात. 41 धावांचा पाठलाग केला जातोय. तुमचे आपण टीम बघू शकाल. गोटेकर बी टीम बघायला मिळली जाते. धाव संख्या आपण बघतोय तुमचे 7 धावा. चल यावेळेस एका षटकाचा खेळ झालाय. धाव संख्या बघायला मिळली जाते तुमचे 7 धावा या क्षणी झाल्यात. अजूनही भरपूर धावांची आवश्यकता म्हणजे जवळपास 34 धावांची आवश्यकता असेल. चला घाई करावी लागेल मित्रांनो. यानंतर 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिलाय. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. या क्षणी आवश्यकता असेल ती गणेश या फलंदाजाच्या बॅट मधून चांगल्या धावा येतील का कारण की चांगलं नाव मैदानामध्ये गोटेकर बी टीम कडून बघायला मिळले जाते. या क्षणी हा चेंडू यावेळेस मात्र नक्कीच कमालीचा गोलंदाजाने हाताळलाय. 1 बाउन्स दिला जाईल. या ठिकाणी जो मात्र मुख्य पंचांचा निर्णय असेल तोच फायनल असेल. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी अपील करता मात्र येणार नाही.
वन बाउन्स या ठिकाणी मात्र सूचित केलं जात आहे. गोलंदाजासाठी फर्स्ट वॉर्निंग. धाव संख्या आपण बघू शकाल तुमचे 7 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूला लाईट आउट. या क्षणी प्रत्येक चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती चौकारी किंवा षटकार शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये झेल दिलाय. झेल होईल का? आणि या क्षणी मात्र एक कमालीचा झेल टिपला जाईल. विकेटचा पतन घोटेकर बी या संघासाठी. दुसरा गडी बाद झालाय. दुसरा गडी बाद झालाय. यावेळेस मात्र मोठ्या संकटामध्ये सापडला जातोय संघ. समोरचा संघ दबदबा बनवलाय. तुमचे चॅम्पियन वसई या संघाने. चला नेक्स्ट बॅटर. धाव संख्या आपण बघू शकाल तुमचे फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावरती झाल्यात. या क्षणी मात्र कमालीची गोलंदाजी केली जाते. चांगल्या धावा 3 षटकामध्ये लावल्या गेल्या. 40 धावा उभ्या केल्या होत्या. 41 धावांचं लक्ष समोरच्या टीमला दिलं होतं. चला सिद्धू येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. सध्या तरी मात्र अडचणी निर्माण झाल्या त्या घोटेकर बी या संघासाठी. ज्या पद्धतीने मात्र फलंदाज माघारी परत गेलेत आणि धाव संख्या सुद्धा थोडीशी कमी दिसली जाते कारण की या षटकाचे 2 चेंडूचा खेळ झालाय. चला पुढचा चेंडू. कमाल कमाल कमालीची गोलंदाजी. विकेट किपरच्या मागे ज्या रिक्षा आहेत त्या मात्र हलवायच्या आहेत मित्रांनो. दुसऱ्या जागी तुम्ही थांबू शकता कारण की अडथळा येतोय. नक्कीच यावेळेस विनंती असेल यष्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या मागे ज्या रिक्षा उभा आहेत. यावेळेस मात्र हा चेंडू झेल होईल का? पुन्हा एकदा चांगला प्रयत्न होता. खूपच अंतर कापत चेंडू पर्यंत पोहोचला होता. या क्षणी मात्र झेल मिस होईल. धाव संख्या बघायला मिळली जाईल. 9 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे या षटकाचा. धाव संख्या फक्त आणि फक्त 9 धावा. 41 धावांचा पाठलाग केला जातोय. इथून पुढे मात्र या ठिकाणी प्रत्येक चेंडू हा सीमारेषे बाहेर जाईल का? कारण की चेंडूची संख्या जर बघितली तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 9 धावा. अजून सुद्धा भरपूर धावांची आवश्यकता. 32 धावांची गरज. 8 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण बघायला मिळले जाते. पुढील चेंडू फुल टॉस. पुन्हा एकदा फुल टॉस होता. या क्षणी पुन्हा एकदा झेल मिस केला जाईल. या क्षणी या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा आल्यात. अपेक्षा होत्या घोटेकर बी संघाकडून कारण की चांगल्या संघांमध्ये या संघाची गणना केली जाते. एक मजबूत संघ म्हणून नक्कीच हा संघ बघितला जातो. परंतु यावेळेस मात्र समोरचा संघ हा बेस झालाय. समोरच्या संघाने प्रेशर बनवलंय. सध्या तरी त्या प्रेशर मध्ये दिसला जातोय संघ घोटेकर बी टीम. धाव संख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 11 धावा. शेवटचा एक चेंडू या क्षणी शिल्लक राहिला या दुसऱ्या षटकाचा. धाव संख्या फक्त आणि फक्त 11 धावा. 30 धावांची अद्याप गरज. 7 चेंडू आणि 30 धावा. हा चेंडू येईल का मोठा फटका? प्रयत्न झालाय. यावेळेस मात्र झेल होईल का? एक चांगला झेल टिपला जाईल. यावेळेस विकेट गमावला जाईल पुन्हा एकदा या शेवटच्या चेंडूवरती. धाव संख्या बघायला मिळली जाईल ते म्हणजे फक्त आणि फक्त 11 धावा.
विकेट. दोन षटकांचा लाडकसर खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. शेवटचं फक्त एक षटक शिल्लक आहे. धावा आपण बघतोय त्या फक्त 11 धावा, अजून 30 धावांची आवश्यकता. घोडेकर संघ एक चांगला संघ लाडकसर या ठिकाणी अपेक्षा होत्या या टीमकडून, तो या ठिकाणी नक्कीच कुठेतरी कमी पडलाय, कुठेतरी कमी पडला जातो तुमच्याच घोडेकर संघ. शेवटच्या एका षटकाचा खेळ शिल्लक राहिलाय. समोरचा संघ नक्कीच लाडकसर या ठिकाणी चॅम्पियन वसई टीम चॅम्पियन प्रमाणे खेळलाय हे म्हणावं लागेल. नक्कीच चांगली गोलंदाजी झाली, चांगली बॅटिंग झाली. या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू घेताना, कारण चेंडू उरलेत. इथून पुढे जर पाहिलं हा चेंडू डॉट म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ ऑलरेडी शिल्लक आहे. धावसंख्या 11 वरती आहे, म्हणजेच अजून 30 धावा. ह्या वेळेस पाहूया षटकार आलाय, म्हणजे शेवटची आशा कुठेतरी कायम आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इथे 17 धावा जरूर झाल्यात. 24 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ. पाहूया गोटेगर बी संघ, श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी इथून सामना जिंकेल का हा प्रश्न अजूनही मैदानात आहे. क्या बात है, 2 चेंडू 2 षटकार आलेत, अजूनही 3 चेंडू आहेत. 18 धावेची गरज आहे का म्हणून ह्या संघाला देखील नकुल टेनिस क्रिकेटचा एक चांगला संघ अशी ओळख आहे, आणि ती ओळख आपल्या विक्रमगड नगरी मध्ये दाखवणारा हा संघ श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी. खरं तर हा संघ शहापूर तालुक्यातला संघ इथे आलाय, परंतु दुसऱ्या बाजूने आपल्याच वसई तालुक्यातला संघ वसई चॅम्पियन हा संघ देखील चॅम्पियन नावाचा एक चांगला संघ आहे. 3 चेंडू आणि 18 धावेची गरज, अशा असतात टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेतल्या मोठ्या मॅच. आणि हे आहे मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेटची एक मोठी प्रतियोगिता, मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 हा नजारा. कोण जिंकेल सामना, कारण सामना आलाय रंगात. 3 चेंडू आणि धावा काढायच्या त्या 18. वॉट मॅच, क्या बात है, पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 18 धावेची गरज. क्या वेळेस वसई चॅम्पियन संघाच्या गोलंदाजाने कमालीचा चेंडू टाकलाय, परंतु जाता जाता श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी संघाने जरूर दाखवलंय की तो देखील टेनिस क्रिकेटचा एक चांगला संघ आहे. इथे जरूर 2 चेंडू आणि 18 धावेची गरज. पुढचा चेंडू यावेळेस देखील गुड बॉल. कौतुक आहे गोलंदाजाचं, वसई चॅम्पियन संघाचा गोलंदाज युसुफचं कौतुक असेल. लगातार 2 षटकार जरूर गेले, परंतु त्यानंतर काय कमालीची कमबॅक करून दाखवलंय. एका बाजूने ठाणे जिल्ह्यातला संघ, एका बाजूने पालघर जिल्ह्यातला संघ. यावेळेस पुढचा चेंडू शेवटच्या चेंडूवरती झेल होईल का, झेल झालाय. आखिरकार वसई चॅम्पियन ह्या पालघर जिल्ह्याच्या संघानं सामना जिंकलाय. चला पटकन टीम कॅप्टन यायचाय पुढील टास्क करिता, आणि एवढ्या लांबून श्रीराम फाउंडेशन गोडेगर बी संघ आलाय. हार्डलक मित्रांनो, तुम्ही हारलेत, परंतु या ठिकाणी जरूर आपला देखील खेळ चांगला झालाय. धन्यवाद. चला टीम कॅप्टन यायचाय प्लीज. पुढचा सामना आहे